फ्लॉवर बनविण्याच्या आधी गरम पाणी जर तुमच्याकडे असेल तर गरम पाण्यात फ्लॉवर टाकून ठेवा, किंवा नसेल तर असे गरम पाणी करण्यासाठी गॅसवर ठेवावे. नंतर त्याच्यामध्ये फ्लॉवर टाकून द्यावी. एक उकळी फक्त येऊन द्यायची आहे पाण्याला. एक खळाखळा उकळी आली की गॅस बंद करायचा. फ्लॉवर आपल्याला शिजवून घ्यायची नाही. फ्लॉवर एका चाळणीत काढून घ्यायची आणि हे पाणी फेकून द्यायचे आहे. हे सर्व साहित्य आपल्याला फ्लॉवरच्या भाजीसाठी लागणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला फ्लॉवरची भाजी करायची आहे. गॅसवर कढई ठेवायची गरम करण्यासाठी. तेल घालून घ्यायची बऱ्यापैकी. फ्लॉवर आपण गरम पाण्यात एक उकळी आणून काढून का घेतली? कारण फ्लॉवरला अळई लागू नये, कीड लागू नये यासाठी 4-5 वेळा केमिकल फवारणी केली जाते. त्यामध्ये कांदा घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचा असा, आणि कांदा लवकर परतण्यासाठी थोडेसे असे मीठ घालून घ्यायचे चिमटीभर, आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चांगला परतून झाल्यावर बटाटा घालून घ्यायचा. बटाटाही चांगला कांद्याबरोबर परतून घ्यायचा. लगेच 1 टीस्पून हळद घालायची, चिमटीभर हिंग घालून घ्यायची, आणि 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घालून घ्यायची आहे. मागोमाग लगेच 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे जी लाल मिरची पावडर अवेलेबल असेल ती घाला. 1 चमचा आले लसूण किसून घालायचे. सर्व घातलेले मसाले असे चांगले आता परतून घ्यायचे आहे. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. आणि आपण काय करतो, फ्लॉवर कापून साध्या पाण्यात धुवून घेतो आणि डायरेक्ट भाजी शिजायला घालतो. हे वारंवार असे केल्याने शरीरासाठी ते हानिकारक असते. तर असे न करता फ्लॉवर नेहमी गरम पाण्यात घालून 1 उकळी आणून घ्यावी. फ्लॉवर काढलेले गरम पाणी फेकून द्यायचे आहे. त्या गरम पाण्याचा उपयोग भाजीमध्ये करू नका. आता आपण कढईत फ्लॉवर घालून घेतली. चांगली अशी खालीवर करून परतून घ्यायची आहे. इथे आपण जास्त मसाल्याचा वापर न करता अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आपण फ्लॉवरची भाजी करून घेत आहोत. अगदी चटपटीत आणि मसालेदार भाजी होते. तर अशा प्रकारे भाजी तुम्ही करून बघा सोप्या पद्धतीने. आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आणि चांगली भाजी परतून घ्यायची आहे, की जेणेकरून मीठ सर्व बाजूनी सारखे लागले पाहिजे. त्यासाठी भाजी चांगली अशी खालीवर करून परतून घ्यायची. आता या भाजीमध्ये आपण पाणी बिलकुल घालणार नाही आहोत. ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची. गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा कमी करून झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा भाजी अशी खालीवर करून परतून घ्यायची आहे. गरम पाण्यातून काढलेली फ्लॉवर आणि साध्या पाण्यात धुवून घेतलेली फ्लॉवर, दोन्ही फ्लॉवरच्या भाजीमध्ये चवीमध्ये खूप फरक आढळतो. असे 2-3 वेळा झाकण ठेवून आणि काढून मध्ये मध्ये भाजी अशी चेक करत राहायची, म्हणजे भाजी खाली लागतही नाही आणि व्यवस्थित शिजून निघते. जास्त मसाल्याचा वापर न करता किंवा वाटण न घालता साध्या आणि सोप्या पद्धतीची भाजी खायला खूप रुचकर लागते. सकाळी टिफिनसाठी जर भाजी करत असाल तर रात्रीच फ्लॉवर कापून घ्यावी. तेवढाच वेळ वाचतो आणि तेवढ्याच वेळामध्ये आपले कांदा, बटाटा, टोमॅटो आपण बारीक करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे 15 मिनिटात भाजी आपली पाणी न घालता शिजवून निघते. पाणी घालून शिजवलेल्या भाजीला चव लागत नाही. सुक्की भाजी करायची असेल तर पाणी न घालताच भाजी शिजवून घ्यावी वाफेवरती. या भाजीला गरम मसाल्याचा सुद्धा वापर नाही केला आहे. नुसती मिरची पावडर, आले लसूण, हळद, धने, जिरे पावडर घातली. भाजीला रंगही खूप चांगला आल्यामुळे अगदी मसालेदार भाजी दिसत आहे. भाजी आता आपली पूर्णपणे शिजून झाली. बारीक चिरलेली अशी छान कोथिंबीर घालून घ्यायची. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा.